नाशिकमध्ये पुन्हा एकदा चंदन चोरी झाल्याची घटना समोर आली आहे। नाशिकमधील जुना जकात नाका गोडाऊन येथे असलेल्या शरण फॉर ॲनिमल्स या संस्थेच्या परिसरात असलेल्या चंदनाच्या झाडांची चोरी झाल्याची घटना सकाळी उघडकीस आली आहे। या परिसरातील 2 चंदनाच्या झाडांची चोरी करण्यात आली आहे, तर 2 झाडांवर कुऱ्हाडीचा घाव घालण्यात आलाय। शरण फॉर ॲनिमल्स येथे निराधार प्राण्यांना आसरा दिला जातो। या ठिकाणी गायी, म्हशी, बकरी आदी जनावरांसह जवळपास 100 ते 150 कुत्र्यांना देखील येथे आश्रय दिला जात आहे। येथे 100 ते 150 कुत्रे उपस्थित असताना देखील ही चोरी झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। याबाबत शरण ॲनिमल्सच्या संचालिका शरण्या शेट्टी यांनी अधिक माहिती दिली। आमचं संस्था गेल्या 18 वर्षापासून प्राणी संगोपनासाठी कामं करतो। आत्ता आमच्या ह्या परिसरात 6 चंदनाचे झाडं होते, त्याच्यातले 2 अपघात झाला आहे आणि 2 चोरी करून घेऊन गेले त्याचे बुंदा। म्हणून आम्हाला सकाळी 7-7:30 वाजता आमचा जे वॉचमॅन आहे त्याचा फोन आला, तर तेव्हा आम्ही लगेच आलो इकडे आणि सगळं परिस्थिती पाहिल्यावर कळालं की हे पुढच्या जाग्यावरनं नाही आले, ते मागचं जे जागा होता तिकडनं ते तोडून जे कोणी आले ते लोक आतमध्ये आले आणि हे सगळं घडवलं आहे। म्हणून आता आम्ही इंदिरानगर पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट केला आणि फॉरेस्टमध्ये पण कंप्लेंट करून टाकला आहे, कारण मला ह्याचं मूलपर्यंत मला पोचायचं आहे आणि आम्हाला समजायला पाहिजे की काय झालं आहे। कारण आम्ही गेल्या किती वर्षापासून इकडे संगोपन करतो, झाडाचं करतो, झाड लावतोय, त्याच्यात हे झालं म्हणजे आम्हाला खूप वाईट वाटतं आणि दुर्दैव आहे की माझ्याच कंपाऊंडमध्ये असं झालेलं आहे। घटनेची माहिती समजताच नवीन नाशिक उद्यान विभागाचे उद्यान निरीक्षक आपल्या पथकासह येथे पोहोचून या घटनेचा पंचनामा केला। याबाबत उद्यान निरीक्षक प्रशांत परब यांनी अधिक माहिती दिली। उद्यान निरीक्षक नवीन नाशिक विभाग। आज सकाळी 8 वाजता आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून फोन आला की जकात नाका इथे शरण्य फॉर ॲनिमल्स इथे वृक्षतोड झालेली आहे। तर आम्ही इथे येऊन पंचनामा केला झाडांचा। तर त्यामध्ये 2 चंदनाची झाडं पूर्ण तोडल्याचे आढळून आले आहेत आणि 2 चंदनाच्या झाडांना घाव घातलेला आहे आणि अजून इथे 2 चंदनाची झाडं आहे, पण त्यांना काहीच अजून घाव घातला नाही आहे। तर आता ह्याची पुढे आम्ही चौकशी करून संबंधित गुन्हेगारावर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात येईल। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे चंदन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या चंदन चोरीच्या मुळापर्यंत जाऊन हे प्रकरण कोणी केलं याचा छडा लावण्यासाठी पोलिसांचा पाठपुरावा करणार असल्याची माहिती संचालिका शरण्या शेट्टी यांनी दिली। 9 न्यूजसाठी प्रतिनिधी नितीन चव्हाण, सिडको।